पावसामुळे बेळारी नाल्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। नाल्याच्या आजूबाजूला पूर्णपणे पाणी साचून शेकडो एकर जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे बेळारी नाल्याचा प्रश्न कायम आहे। आमच्यासोबत माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, नेमकं ही परिस्थिती किती वर्षापासून असते काय परिस्थिती? मला जवळपास 20 वर्षापूर्वी फक्त या नाल्याचे रुंदीकरण झाले, त्याची खोली वाढवली नसल्यामुळे ही समस्या निर्माण। तर या 20 वर्षामध्ये आम्ही बरेच वेळेला DCला निवेदन दिलं, अनेक आमदारांना भेटलं, मंत्र्यांना भेटलं, परंतु म्हणावा तसा आम्हाला प्रतिसाद मिळालेला नाही। कारण प्रत्येक वेळी राजकीय नेते येतात, सहानुभूती दर्शवतात। मध्यंतरीच्या काळात एस्टिमेट झालेलं होतं, पालकमंत्री गोविंद काजरोळ असताना मला वाटतं एस्टिमेट करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या, परंतु त्याच्यामध्ये परत काय राजकारण झालं माहिती नाही, परत ते काम थांबलं आहे, तीच परिस्थिती राहिली नाही। याच्यामुळे आज शेकडो एकर जमीन ही फक्त पाणी थांबून राहिल्यामुळे तिथं भाताचं नुकसान होतं। यासाठी नेमकं म्हणजे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जातो। अनेक वेळेला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं, मंत्र्यांना भेटायचं, परंतु त्याला यश आलेलं नाही। मध्यंतरीच्या काळात आता गावकऱ्यांची बैठक घेऊन या बेळारी नाल्यासाठी एखादं मोठं आंदोलन किंवा रस्ता रोको करण्याच्या भागामध्ये शेतकरी आहेत। यासाठी एक गाव पातळीवरती वडगाव, जुन्या बेळगाव, अनंतपूर, शहापूर या भागातल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन एखादा ठोस निर्णय घेऊन या बेळारी नाल्यासाठी या सरकारचं लक्ष देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी प्रयत्न करतो। सर, खोदाई नेमकी अडचण आहे की गाळ साचला आहे, नेमकं काय म्हणजे त्याच्यामुळे पाणी कसं अलीकडच्या काळात ते एरिया वाढत चाललेला आहे आणि इथं जवळ KLE हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमुळे देखील या बेळारी नाल्याला त्याच्यात येणारं जे पाणी आहे ते सुद्धा या बेळारी नाल्याला येतं आणि त्याच्यामुळे ही समस्या निर्माण झाली। नेमकं यासाठी काय करावं लागेल असं काय म्हणजे? यासाठी मला वाटतं आहे आता हे फक्त खुदाई करून उपयोग होणार नाही, तर याला कॅनल टाईप करून एखादा चांगलं हे करून म्हणजे नियोजन करून जर केलं तरच याचा उपयोग होणार नाही। तर सध्या तात्पुरतं मध्यंतरीच्या काळात आम्ही तात्पुरतं केलेलं आहे, त्याचा थोडाफार निचरा होतो आहे, पण म्हणावं तसं पाणी पुढं सरकत नाही आणि गाळ अडकल्यामुळं ही परिस्थिती निर्माण। सर, ह्या नाल्याची म्हणजे रुंदी किंवा एकंदरीत लांबी किती अंतर जवळपास मला वाटतं 28 ते 30 किलोमीटरचा नाला आहे आणि रुंदी जवळपास 60 फूट आहे। या सर्व म्हणजे 28 किलोमीटरच्या नाल्यामध्ये पूर्ण पाणी साचून आजूबाजूच्या सिटीमध्ये काय सगळ्या 28 किलोमीटरमध्ये पूर्ण म्हणजे आहे आणि जिथं जिथं पूल आहे तिथं आम्ही तात्पुरतं JCB घेऊन गाळ काढणं, पाणी बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पण ते फक्त तात्पुरतं होत आहे। परत पाऊस जास्त झाला की परत आणि ब्लॉक होत आहे, सगळं अडकून ही समस्या नेहमीचीच आहे, ह्या 20 वर्षामध्ये नेहमीची समस्या। यासाठी काय पर्याय करावा लागेल किंवा एकंदरीत प्रशासनाने यासाठी मोठा फंड वगैरे उभा राहणार काय काय? फंड जास्त लागणार आहे, पण मध्यंतरीच्या काळात सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यासाठी आता शेवटचा एक पर्याय म्हणजे यासाठी आंदोलन हाती घेतल्याशिवाय सरकार जागा होणार नाही असं शेतकऱ्यांचा विचार आहे। दुर्लक्षामुळे बेळारी नाल्याला दरवर्षी पूर येतो आणि शेतकऱ्यांना फटका बसतो, अशी तक्रार येथील ग्रामस्थ आणि नगरसेवकांनी केली आहे। यासाठी बेळारी नाल्याला तातडीने मार्ग निघावा आणि बेळारी नाल्याचं पाणी प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही येथील शेतकऱ्यांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह सुनील राजोळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।